भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट। दीपक रणवरे यांचं मागील 5 दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण। ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी दीपक रणवरे बसलेत आमरण उपोषणाला। मी उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे। दीपक रणवरे यांची मागणी मी फडणवीस यांच्या कानावर टाकेन, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेतली आहे। दीपक रणवरे यांचा मागील 5 दिवसांपासून ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। रणवरे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस असून अद्याप त्यांच्या उपोषणाची शासन प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये। दरम्यान आज उपोषणाच्या 6व्या दिवशी भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। दीपक रणवरे यांची मागणी रास्त असून ब्राह्मण समाजाच्या हिताची आहे। मी उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे। दीपक रणवरे यांची मागणी मी फडणवीस यांच्या कानावर टाकेन, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दीपक रणवरे यांच्या भेटीनंतर दिली आहे। यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष राजेश राऊत, कपिल दहेकर, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, श्रीकांत जोशी, विनायक महाराज फुलंब्रीकर, बागेतील उपाध्यक्ष भास्कर दानवे, शिवसेना संपर्क नेते पंडितदादा भुतेकर, ॲडव्होकेट बलवंत नाईक, भाजप जिल्हा अध्यक्ष संध्या संजय देठे, सामाजिक कार्यकर्ते संजय देठे, मधुकर दंडारे यांसह भाजप कार्यकर्ते व ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं जालना शहरामध्ये त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन दीपक रणवरे या ठिकाणी उपोषणाला बसलेले। समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि प्रामुख्यानं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं ही एक त्यामध्ये प्रमुख मागणी। याबरोबर अन्य काही मागण्या आहेत। मला असं वाटतं की शासनाने अनेक वेळेस या बैठका घेऊन अशा प्रकारचे महामंडळ इतर समाजाला जे दिले तसं ब्राह्मण समाजालाही देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिले, परंतु अद्यापर्यंत ही मागणी पूर्ण न झाल्यामुळं समाजाचे प्रतिनिधी म्हणून दीपकने या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की ही मागणी रास्त आहे, समाजाच्या हिताची आहे। मी उद्या मुंबईमध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या सोबत आहे। जरूर मी ही मागणी त्यांच्या कानावर टाकेन आणि ब्राह्मण समाजासाठी अशा प्रकारचं महामंडळ स्थापन व्हावं अशा प्रकारची सांख्यिक असल्यामुळं त्याच्यावर अन्याय चालला। त्यांच्या आठ्या मागण्या मान्य झाल्या पण ह्या पूर्ण होत नाही। अन्याय म्हणता येणार नाही, परंतु एक मागणी झाली की दुसरी मागणी आपोआप निर्माण होत असते। ही केवळ ब्राह्मण समाजाचंच नाही तर साऱ्या समाजाला समाजाच्या इतर घटकाबरोबर जगता यावं यासाठीच्या काही मागण्या समाज करतो, त्या मागण्या रास्त आहेत।